शोधणं असतं and we need time for that. So I had a time span of 18 days for myself, all by myself, with this activity. Rest of the times I was on bicycle for 8 to 10 hours a day. आणि मला गाणी फारशी ऐकायला आवडत नाही. ओनली वेन आय एम लिटल बोर्ड आय विल लिसन टू इट. मला विचार मी करत होतो. फॉर्च्युनेटली एवढ्या 18 दिवसांमध्ये माझा हा आउटकम, व्हॉट यू टेक होम, द आउटकम वॉज, मला एकही निगेटिव्ह थॉट माझ्या मनातनं क्रॉस झाला नाही की आपली सायकल पंक्चर होईल का, काय पडेल का. नॉट सिंगल थॉट दॅट क्रॉस माय माइंड की मी आता घरी परत गेलं पाहिजे का, बस झालं का. नथिंग. 3 दिवस, पहिला दिवस संगमनेर, दुसरा मालेगाव, तिसरा सेंधवा, साधारण 15-45 450 किलोमीटर माझे झालेले होते. सेंधवाला ज्या दिवशी मी सकाळी उठलो त्या दिवशी मला असं थोडासा घाम फुटलेला होता आणि खूप असं विकनेस सारखं जाणवत होतं. मला वाटलं आपल्याला हार्ट अटॅक येतोय की काय आता. पण नंतर लक्षात आलं की आपण 10 तास झोपलो. त्या दिवशी मी बऱ्यापैकी झोपलो होतो, कारण सकाळी माझं लेक्चर ठेवलेलं होतं शाळेमध्ये, त्यामुळे मला सकाळी लवकर निघायला नको होतं. 10 वाजता लेक्चर असल्यामुळे मी जरा थोडा निवांत उठलो होते 2 तास. आणि काय होतं, बॉडीतनं सगळं ड्रेन होऊन जातं आणि 10 तास सलग झोपल्यामुळे पाणी पण पिलेलं नव्हतं झोपेत आणि खाल्लेलं पण काय नव्हतं. राईड चालू असताना कसं पाणी चालू असतं सारखं आणि मील्स चालू असतात. तर मग मी खाली गेलो, खाल्लं बिल्लं, आय वॉज फाईन. चहा बिया पिला आणि मी परत सायकलवरती निघालो. आय वॉज ऑल राईट. अपार्ट फ्रॉम दॅट मला असं आपण मध्ये सोडावं वगैरे, पण देन ऑल्सो आय वॉज मेंटली व्हेरी कंपोज्ड. असं वाटलं नाही की बाबा आपलं काहीतरी होणार आहे. पण मला ते कळालं हार्ट अटॅक असं काही येऊ शकत नाही. आणि आला तर सायकलवरती येऊ दे. म्हणजे ऑल द मोर बेडमध्ये बसून येण्यापेक्षा सायकलवरती आला काय. आय विल रिमेंबर, इव्हन इफ आय एम डेड आय विल स्टील रिमेंबर आय डायड ऑन बायसिकल. तर असे काहीतरी फनी थॉट्स येत राहतात आणि आय मूव्ह विथ द बायसिकल काय. तर हे जे सगळं घडत होतं ना, तर याच्यामध्ये माझ्या मनात कधीच नॉट इव्हन वन्स इट क्रॉस्ड की मी घरी नाहीये, मग माझं स्टोअरमध्ये काहीतरी गोंधळ होईल का, घरी काहीतरी प्रॉब्लेम येईल का, किंवा मला काहीतरी प्रॉब्लेम. नॉट इव्हन वन थिंग. अँड नथिंग ऍक्च्युअली ऑल्सो हॅपन. नॉट इव्हन वन थिंग हॅपन. सो माय concept of God gotten strengthened so much की now I can 100% depend on God for anything. माझी बिलीफ सिस्टीम पूर्वी जी लिटल डाऊट होता ती पक्की झाली विथ दिस राईड. आणि मी जातच होतो आणि सगळ्या गोष्टी खुलत होत्या. म्हणजे इट वॉज सो अमेझिंग. इट वॉज लाईक ब्लूमिंग एव्हरी डे. विथ हेल्प ऑफ रोटरी आय वॉज मीटिंग रोटेरियन्स अँड दे वर लाईक वी नो इच अदर फ्रॉम God knows how many years. They were so overwhelmed, so warm. आणि ती सगळी मंडळी म्हणजे ते टॉंक मधले एक सुमन म्हणून होते, त्यानंतर आणखीन एक, त्यांनी इतकं मला बूस्ट केलं आणि आय वॉज ओव्हरवेल्ड विथ ऑल दोज थिंग्स. आणि त्यांनी सांगितलं की ते टॉंक तो मोहब्बतची राजधानी आहे दुनियाची. म्हणजे व्हॉट युअर सेइंग इज ट्रू. कारण एवढं प्रेम कोणी अनोळखी माणसावरती करत नाही. विथ अ बॉन्ड ऑफ रोटरी दॅट वॉज पॉसिबल. ती लोक मला कनेक्ट झाली आणि प्रत्येक ठिकाणी रोटरीने मला रिसिव्ह केलं. ज्या ज्या ठिकाणी माझं ऑलरेडी कम्युनिकेट झालेलं होतं त्या ठिकाणी. आणि आय वॉज ओव्हरवेल्ड की कसं होतंय. मी ऍक्च्युअली संगमनेरला पण रोटरीमध्ये जाणार होतो, पण माझ्या मित्राच्या घरी मला राहायला चान्स मिळाला. पहिलीच रात्र जी माझी मुक्कामाची होती, अननोन प्लेस माझ्याकरता. पण माझा जो मित्र होता तो माझा क्लासमेट होता शाळेतला आणि आफ्टर 25 इयर्स वी मेट. आणि ही वॉज ओव्हरवेल्ड की पुण्याहून कोणतरी सायकलवरती अमृतसरला चालले आणि तो माझा मित्र आहे आणि तो माझ्या घरी आहे. सो ही वॉज व्हेरी ओव्हरवेल्ड. त्याची मुलं माझ्याकडे खूप कुतूहलाने बघत होती की काय प्रकारे हा सगळा सायकल, झेंडा, माणूस झाकलेलं हेल्मेट बिल्मेट. बट ही वॉज हॅपी की आय एम पार्ट ऑफ युअर जर्नी. आणि सगळ्यांनाच खूप छान वाटत होतं. आय वॉज ऑल्सो एन्जॉईंग. त्यानंतर मी कोपरगावला गेलो. ती माझ्या शाळेत माझा सत्कार झाला. अँड देर इज नथिंग इन दिस वर्ल्ड. मला राष्ट्रपती पुरस्कार जरी कर्मधर्मसेवकाने कधी मिळाला ना, तरी मला एवढं भारी वाटणार नाही ज्या दिवशी माझ्या शाळेत माझा सत्कार झाला. वन टेक होम फॉर लाईफ टाईम, दॅट वॉज माय लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड. माझ्या शाळेचे चेअरमन
सगळे शिक्षक ज्यांनी मला फोडून काढलेला होता लहानपणी, काय एव्हरीबडी हॅड अ कंप्लेंट अबाउट मी, वॉज सो प्राऊड ऑफ मी. आय कुड सी दॅट इन देअर आईज, अँड दॅट इज माय लाईफ टाईम अचीवमेंट. द बिगेस्ट टेक होम फ्रॉम दॅट राईड वॉज माझ्या शाळेत माझा सत्कार, मला भाषणाला उभं केलं काय, आणि आय वॉज गार्लंडेड, आय वॉज रिवॉर्डेड, आय वॉज ऑनर्ड, ऑल सॉर्ट्स ऑफ थिंग्स हॅपन देयर. आणि त्यांनी पेपरला मोठमोठ्या बातम्या त्यावेळेला तयार केला, खूप बातम्या छापून आल्या माझ्या सगळ्या नगर जिल्ह्यामध्ये, आणि द क्राऊड वॉज सो प्राऊड ऑफ मी. म्हणजे माझ्या शाळेचे चेअरमन मला बोलले की अरे दिस इज समथिंग रिअली ग्रेट दॅट यू आर डुईंग, अँड द कॉज इज अमेझिंग. या कॉजवरती कोणते काम करू शकते, दिस इज टोटली आउट ऑफ द वर्ल्ड, तू हे करायला पाहिजे, यू शुड कंटिन्यू डुईंग दिस. आर वी गुड ऑन टाइम ऑर? तर हे सगळं चालू होतं आणि खूप मी ओव्हरवेल्म झालेलो होतो. आणि बूस्ट जो आहे ना एनर्जीचा, मेंटली मी तर आय वॉज टोटली पॅक्ड. आय हॅड द एनर्जी टू गो अँड कम बॅक ऑल्सो दॅट डे. की ह्याच्यावरती आय कॅन गो, आय कॅन कम बॅक, अँड आय कॅन नाऊ दॅट एनर्जी, दॅट डे इन माय लाईफ. तो जो दिवस होता 15 फेब्रुवारी 2020, त्या दिवशी माझ्या शाळेत माझा सत्कार झाला, कोपरगावला जी एनर्जी मिळाली, that is sufficient for my lifetime. And I'm not talking this out of big words. काय तर ते खरोखरी खूप मोठं बूस्ट होतं, आणि दॅट इज गोइंग टू टेक मी फार. आणि तिथे माझं अप्रिशिएशन झालं, त्यामुळे मला खूप छान वाटलं त्या सगळ्या प्रवासामध्ये. आणि त्यानंतर मालेगावला गेलो, तिथे रोटेरियन होते, ते लकीली माझ्या एका मित्राचे मेवणे पण होते. ही ऑल्सो रिसिव्ड मी रिअली वेल. आणि असंच पुढे तो प्रवास शेंदवालाही रोटरीच्याच फॅमिलीमध्ये मी राहिलो होतो. फॅमिली तसं ते हॉटेल अकोमोडेशन मध्ये, पण धामनोद, शेंदवा या सगळ्या ठिकाणी मला खूप छान रिसिव्ह केलं गेलेलं होतं. आणि इट वेंट ऑन टिल द एंड ऑफ द जर्नी. मध्ये बरीच गावं लागली, जयपूर हे ते, दॅट कंटिन्यू. आणि ज्या वेळेला मी पोहोचलो ना, मध्ये एक इन्सिडेंट सांगतो झालेला, की एक कपल होतं, साधारण 50s मधलं कपल होतं. मी सायकलवरती चाललो होतो, आणि ते स्कूटरमध्ये त्या बाई बसलेल्या, त्यांनी मला बघितलं आणि ते पुढे जाऊन त्यांच्या हसबंडला सांगितलं रुको रुको एक. आणि ते थांबवल्यावरती त्यांनी मला, मी तिथपर्यंत पोहोचलो. दॅट वुमन वॉज शॉक्ड लुकिंग ॲट मी, की काय प्रकार आहे, म्हणजे हे का करतोय तो असं, इज देअर इज एनिथिंग रॉंग. कुठनं आला? पुण्याहून. अरे बापरे म्हणे, पुण्याहून आला मी, आणि इंदोरच्या पुढे पोहोचलेलो कुठे. तर त्यांना ते असं, मी इंदोर चढतोय ते घाट, इंदोरच्या अलीकडे जरा खूप स्टीप घाट आहे, आणि ते सगळं बघून त्यांनी मला सांगितलं की ते पुढे एक हॉटेल आहे, तिकडे तुम्ही या, तिकडे आपण चहा घेऊ. मी गेलो त्यांच्यावर. मी चहाला कोणाला नाही म्हटलं ना अख्ख्या राईडमध्ये, चान्स टू स्पीक टू देम व्हॉट वॉज गोइंग ऑन. तर मी गेलो, तर त्यांनी तिथे बसवलं. त्यांनी इतकी चौकशी केली माझी, की मला माझ्या आईची दाखवण काय, की तुझे पाय दुखतायत का, तुझ्या खांद्याला दुखतंय का, तुला त्रास होतोय का, काय तुला पाणी हवंय का, किंवा काय, इतकं हा म्हणजे इतकं त्यांना काळजी होती की काय करावं बाबा, म्हणजे आता हा माणूस पोहोचेल की नाही, असं त्यांना जरा थोडं शंका वाटत होती. आणि सी दॅट वॉज अनदर मोमेंट ऑफ रिअलायझेशन फॉर मी. लाईक आय टोल्ड यू बिफोर, आपण थोडं स्वतःला शोधत असतो काय. That flag unfortunately is not here today, otherwise it's here all the time. मला त्या दिवशी मी भारतीय आहे हे आयडेंटिफिकेशन मिळालं. आय एम नोबडी एल्स. दिस कंट्री डज नॉट हॅव अ रिलिजन, दिस कंट्री डज नॉट हॅव अ कास्ट, दिस कंट्री डज नॉट हॅव एनी अदर फेथ, एनी अदर फ्लॅग, एनी अदर नथिंग. मला त्या दिवशी मी एक भारतीय आहे याचं शिक्कामोर्तब झालं. माझी आयडेंटिटी त्या दिवशी मला क्रिस्टल क्लिअर कळाली. मी जे स्वतःला शोधायला गेलेलो होतो, मला तिथं स्वतःमध्ये मी सापडलो की मी एक भारतीय आहे, आणि मला त्याच्यापेक्षा वेगळं काय नाही पाहिजे. माझं नाव नाही, माझं गाव नाही, मी कुठून आलो नाही, कुठली भाषा बोलतो नाही, प्रांत नाही, माझ्या खिशात किती पैसे आहेत, अकाउंटला किती आहेत, घर किती स्क्वेअर फुटाचं आहे, काहीही संबंध नाही जगामध्ये माझा दुसरा. तो फ्लॅग जो माझ्या सायकलला एक लावलेला होता, तो फ्लॅग एकमेव माझं आयडेंटिफिकेशन होतं. आणि त्या आयडेंटिफिकेशन मुळे मला नंतर लक्षात आलं की लोक माझ्याशी एवढ्या फास्ट कनेक्ट होत आहेत. कारण आय एम हँडसम, पण असं धडधड लोक उड्या मारतात. आमिर खान की बाबा गर्दी केली, आमिर खान गेला की गावात गर्दी होईल, एवढं पण नाहीये. पण द गॅदरिंग वॉज हॅपनिंग इन्स्टंटली कनेक्टिंग विथ मी.
कारण माझ्याकडे तो फ्लॅग होता आणि दॅट फ्लॅग आय विल नॉट कॉल पॉवर ऑफ फ्लॅग, द लव्ह ऑफ द फ्लॅग आय हॅव एक्सपिरियन्स्ड अँड रिअलाइज. फ्लॅग हॅज पॉवर, नो डाऊट अबाउट इट, बट दॅट पॉवर इज फॉर द एनिमीज, नॉट फॉर मी. मला इकडे किती प्रेम मिळू शकतं माझ्या देशामध्ये, तो एका झेंड्याने माझ्या बरोबर मी जो कॅरी करत होतो, माझ्या सायकलचा डिस्प्ले आहे त्याला झेंडा लावलेला आहे मध्ये मागच्या